नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता प्रचाराचा अंतिम टप्पा गाठत आलेला आहे. यामध्ये सर्व प्रभागातील उमेदवार आपल्या परीने नागरिकांना सामोरे जास्तीत जास्त संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मिरज येथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी नागरिकांच्या समवेत घर टू घर प्रचार करत आपली बाजू मांडली. यामध्ये प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे सुग्राबी मुजाबर, अर्चना चाको आणि विकास मगदूम यांनी आज फेरीमध्ये भाग घेत हा प्रभाग धुंडाळून काढला. यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. दादा, आपली उमेदवारी आपण या विभागातून जो इस्लाम एरिया आहे याच्यातून आपण उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर आपल्याला काय वाटते या उमेदवारीत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे आज मिरज मतदारसंघामध्ये आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेला जे सर्वसाधारण शेतकरी वर्ग असो, व्यापारी वर्ग असो, वंचित गट असो किंवा ओबीसीतले असो, सर्व महिलांना, पुरुषांना असं कुठल्याही घरंदाजीसाठी असं काही तिकीट दिलेलं नाही. सर्वसामान्य तळाग असून ते ह्यापासून मला पण विधानसभेला मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मी पण एक छोटासा व्यापारी आहे. तरी पण मला उद्धव साहेबांनी मला विश्वास ठेवून प्रामाणिकपणाचं मला फळ दिलं. आणि तसंच आम्ही पण आता जे ह्या भाभी आहेत त्यांच्याकडं ज्यांनी आत्तापर्यंत त्याने तळमळीने काम केलं, जे मुजावर सुग्राबी गौस मॅडम जे काय ह्या भाभीने चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मुलांचं, त्यांच्या जे काही घरचे सर्व लोक आहेत त्यांचं इथं नेटवर्क चांगलं आहे. मग कसं आहे, इथं जातपात न करता जे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिकवण दिल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जे कोण समाजकारण करतं आहे त्याला आम्ही तिकीट देतो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे काही इकडचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही इथं तिकीट देतो आहे. त्या पद्धतीनं आम्ही यांना ती इथं तिकीट दिलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. तर त्यांना त्या इलेक्शनसाठी चांगल्या शुभेच्छा. आणि माझी मिरज मतदारसंघातील माता, बहिणी, बंधू, युवा युवती यांना एक माझी हात जोडून विनंती आहे, जसं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला तुम्ही मतदान केलं मशाल्या चिन्हावर, तसंच भाभींना पण आपण मशाल्या चिन्हावरती आपण स्वतःचं बहुमूल्य मत आपण देऊन त्यांना विजयी करावं, ही आपल्या सर्वांना हात जोडून ती कळकळीची विनंती करतो. आपले उमेदवार निवडून आल्यानंतर या भागात काय वाटते तुम्हाला, काय काम करायला लागणार? कसं आहे, मिरजमध्ये भरपूर विषय आहेत. आता महापालिका घरपट्टी घेते. घरपट्टी कशासाठी घेते? त्यांनी सुखसुविधा आपल्याला दिल्या पाहिजेत. तर इथं किती तर विषय आहेत, रस्त्याचे विषय आहेत, गटारीचे विषय आहेत, जे लाईट जातात त्याचे विषय आहेत, असे भरपूर विषय आहेत की ते विषय न संपणारे विषय आहेत. कारण आता कसं आहे, एक्सटेन्शन एरिया वाढत चालल्या, लोकसंख्या वाढत चालल्या, तर तसं त्याचं नियोजन आहे काय, महापालिकेने त्या पद्धतीचं नियोजन केलं आहे काय? त्यासाठी आम्ही जे काय आम्हाला आता नवीन जर संधी दिली, माझ्यासारख्या युवकाला किंवा भाभींसारख्या अनुभवाला जर संधी दिली, तर आम्ही हे जे काही नवीन पिढीसाठी नवीन जी सुविधा आहेत आणि नवीन आता टेक्नॉलॉजी निघाल्या त्या पद्धतीनं आम्ही कामं करण्यास आपल्याला आश्वासन देतो. कारण तुम्ही निवडून दिला तरच आम्ही कामं करू शकतोय. त्यासाठी फक्त आम्हाला एकदा विश्वास ठेवा आमच्यावर आणि आम्हाला मशाल या चिन्हावर आपलं बहुमूल्य मत द्या, ही आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे. लोकसंदेश न्यूज बरोबर बोलल्यावर धन्यवाद. नमस्कार. या प्रभागामध्ये सुग्राबी मुजावर उभारलेले आहेत, त्यांची आत्ताची गर्दी पाहून आम्हाला असं वाटतं की ते आता विजयाच्या वाटचालीकडे आहेत. परंतु आता ह्या भागात निवडून आल्यानंतर तुम्ही काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून? आज ह्या इथं गेल्या वर्षी जी सत्तेधारी होते त्या सत्तेधाराने आमच्या इकडचा जो वार्ड आहे ह्या वार्डामध्ये जास्तीत जास्त लोकांनी दुर्लक्ष केलं. कारण की प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या दारातले रस्ते केले, नाले केले, गटरी केले, ड्रेनेजचे प्रश्न केले. आज आम्ही झोपडपट्टी एरियामध्ये राहत असताना आम्हाला डेंग्यूसारख्या आजाराला आम्हाला बळी पडावं द्यावं लागतं. आज आमची इथं सुग्राबी मुजावर हे जर इथं नगरसेवक म्हणून आले तर सर्वप्रथम आणि पहिली आमची भूमिका असेल
की ह्या उमेदवारीने आम्हाला शिवसेनाने आपल्या झोपडपट्टी वस्तीमध्ये एक सुजलम सुफलम असं आम्हाला जगणं व्हावं. आज आमच्या युवकांना रोजगार नाही आहे. कुपवाड MIDC मिरज MIDC जवळ असून सुद्धा आमच्या युवकांना नोकरदार असा वर्ग कुठंच नाही आहे. तर ते सुद्धा त्यांनी करतील, कारण की स्वतः त्यांनी कारखानदार आहेत आणि त्या कारखानदारामधून त्यांनी रोजगार उपलब्ध करून देतील ह्या अपेक्षाने बघतोय. त्याच पद्धतीनं महिला वर्गांसाठी महानगरपालिकामध्ये अनेक फंड्स आहेत. तो फंड्स उपलब्ध करून महिला वर्गांना घरोघरी व्यवसाय उपलब्ध करून देतील ह्या आम्हाला अपेक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्या अपेक्षा माध्यमातून आज अखेरपर्यंत आमच्या अनेक महिलांना व युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आम्हाला दिलेली आहे. ह्याच पद्धतीनं अनेक पुढचे जे ध्येय धोरणे आहेत ते त्यांनी निवडून आम्ही यांना निवडून दिल्यानंतरच ते पुढं आणतील. या प्रभागामध्ये धनदांडग्यांच्या विरोधात तुमची ही उमेदवारी आहे, काय वाटते तुम्हाला? आम्हाला धन विरोधात जनशक्तीचा ह्यो विरोध आहे. आणि ह्या मग आम्हाला आमच्यासारख्याच कॉमन माणसाला जे उमेदवारी दिलेली आहे, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, हेच पहिला सर्वप्रथम आमचा विजय आहे. कारण की मशाल ज्यावेळेस हातात घेतलं की अंधारामध्ये एक दिवा लागतो, त्याच पद्धतीनं ह्या वार्डामध्ये मुजावर मॅडम यांनी हा मशाल न घेता हा जो अंधारात आहे, जो गरीब कुटुंब आहे, ह्या कुटुंबाला मशालच्या माध्यमातून उजेड देण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद. जनतेला आवाहन करतो की मी एक नागरिक आहे, या नागरिकप्रमाणे सुग्राबी मुजावर यांना भरघोस मताने विजयी करावं आणि सगळ्यांचे आभार मानतो.